त्याच्या या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. मगाशी अण्णांनी आणि एजंटबाईंनी सांगितलं की शरद पवार साहेब म्हणजे एक विद्यापीठ आहे. या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत असताना निवड राजकारण न करता समाजकारण आणि या देशाच्या आणि या राज्याची प्रगती याला प्राधान्य दिले. समाजकारणाला प्राधान्य देत असताना त्यांनी अनेक व्यक्ती जोडले, अनेक माणसं जोडले आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक आगळा वेगळा जनसंपर्क सर्व समाजातील सर्व धर्मातील क्षेत्रांपर्यंत त्यांचा जमला आणि त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदराची आणि सन्मानाची भावना आहे. आणि या थोरनेचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण सारे एकत्र जमलेले आहोत. वाढदिवस अशा क्षेत्रामध्ये की अलीकडच्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. म्हणून अण्णांनी सांगितलं की यश जे मिळालं सरकारला किंवा जी महायुतीला ती संख्याच नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्रामध्ये असं वाढवतं की महायुतीचं सरकार येणारच नाही. महाविकास आघाडीला सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर लीड मिळत होता आणि अचानक टर्न घेतला आणि महायुतीला यशापर्यंत जायला मिळालं. मला असं वाटतं की शेवटच्या 2-3 तासामध्ये जे काही घडलं त्याचा हा परिणाम असावा, संशयाला जागा आहे. म्हणून महाराष्ट्रातले चित्र जे असेल जे काही झालं असेल जे काही घडलं आहे शेवटी जे घडलं आहे त्याच्यावरून आपल्याला जागावं लागणार नाही लागणार. पराभव स्वीकारून आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल नाही. नव्या दृष्टीनं नव्या धर्मांना या ठिकाणी वाटचाल करत असताना नवीन खाते घेऊन आपल्याला परत पक्षाचं काम करावं लागणार आहे. पक्ष कधी संपत नसतो. कोणताही राजकीय पक्ष कधीही संपलेला नाही. तो परत सुरू करावतो, परत खाली जातो, खाली वरून देतो, सरकारमध्ये येतो, सरकार जातो. अशा अनेक उदाहरणं देशामध्ये आपण बोललेले आहे. आणि त्यामुळे शेवटी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे, छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे मिलकर नई कहानी.